हॅलो एव्हरीवन. चला तर मग आज बघणार आहे आपण पुरणपोहेची रेसिपी. पुरणपोहे नाव नवीन वाटत आहे ना, नाव जरी नवीन असलं तरी ही रेसिपी फार जुनी आहे. आपल्या आजीपंजीच्या काळातली रेसिपी आहे बघा ही मी खूप मोठी पोहे लवर आहे, तर मला जिथे कुठेही पोह्याची रेसिपी ऐकायला मिळाली किंवा बघायला मिळाली तर मी नक्की ट्राय करते. सोशल मीडियावर मला काल असेच पुरणपोहेची रेसिपी बघायला मिळाली, तर मी ठरवलं होतं की मी नक्की ट्राय करेल. मी खरंच ट्राय केली. खरं सांगते, ही रेसिपी खूप जास्त टेस्टी आहे बघा. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. एकदम चटपटी अशी रेसिपी आहे बघा. तर पुरणपोळीसाठी लागणारी सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे. तर या पोह्याला पुरणपोहे नाव का पडले मी तुम्हाला पुढे सांगते, तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. पुरणपोळीसाठी लागण्यासाठी आपण घेतलेलं आहे 1 वाटी पोहे घेतलेले आहे. तुम्ही बारीकही पातळ पोहे घेऊ शकता. मी जाड पोहे घेतलेले आहे बघा. आता एक मस्त आपल्याला काय करायचं, तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हे जे पोहे आहे ते तळून घ्यायचे आहे. तर गफलती झाली होती. पोहे तळण्यासाठी जो झारा वापरणार होती मी, त्याचे होल होते मोठे, त्यामधून पोहे पूर्ण बाहेर पडत होते. म्हणून मी अशा पद्धतीने पोहे तळलेले आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. त्या झारामधून ना पोहे पूर्ण बाहेर पडत होते, म्हणून मी अशा साध्या नॉर्मलीने तळलेले आहे बघा. या झाऱ्यामध्ये ना पोहे पूर्ण तेलात पडत होते. तर मस्तपैकी आपल्याला क्रंची पोहे करून घ्यायचे आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. त्यावर टाकायचं आहे आपल्याला तिखट, धनापूड, चाट मसाला किंवा तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता. मी आमचूर पावडर टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. गरमागरम पोह्यावरच टाकायचं आहे तिखट आपल्याला. आणि त्याच तिखटावर आपण टाकणार आहे मस्तपैकी शेंगदाणे तळून. त्यानं काय होतं माहिती आहे का, आपले शेंगदाणे जे गरमावट असते त्या तिखट छान शिजला जाते बघा आणि कच्चं लागणार नाही. आता हे मस्त तळलेलं शेंगदाणे त्या तिखटावर टाकायचे आहे, पोह्यावर टाकायचं आहे आपल्याला. आता आपण यावर टाकणार आहे कढीपत्ता, मस्त तळून खरपूस टाकायचा आहे. आता आपलं गॅसचं काम झालेलं आहे. आता आपण काय करणार माहिती आहे का, यावर टाकणार आहे बाकीचं साहित्य. आता मी खोबरा खीस टाकलेलं आहे. तुम्ही खोबरं खिसून किंवा ओलं खोबरंही टाकू शकता खिसलेलं. बारीक शेव टाकायचे आहे. आता हे आहे चणा डाळ उकळलेली, तर हे चणा डाळाचा वापर केला जातो म्हणून याला पुरणपोहे असे म्हटले जाते. यावर टाकायचं आहे उकळलेली चणा डाळ. सोबतच टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची टाकायची आहे, आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायची आहे आपल्याला. कोथिंबीर टाकायची आहे, पिठी साखर टाकायची आहे आपल्याला आणि मस्त आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे यावर. अगदी वेगळी रेसिपी आहे. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट असे पोहे तयार होतात बघा. लिंबू पिळायचा आहे आणि सर्व सामग्री आहे मस्तपैकी आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. मस्त पोह्यांचा क्रंचीपणा, शेंगदाण्याचा क्रंचीपणा, डाळीचा नरमपणा, खूप स्वादिष्ट अशी रेसिपी आहे बघा. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघा छानपैकी तयार झालेले आहे आपले पुरण पोहे. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.